विद्यार्थी मित्र हो, आज आपण आपल्या 12वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील संत एकनाथ यांनी लिहिलेल्या भारूड या काव्य प्रकाराचा अभ्यास करणार आहोत। त्या काव्याचं नाव आहे विंचू चावला। विंचू चावला हे संत एकनाथांनी लिहिलेलं भारूड हा काव्य प्रकार आहे। भारूड म्हणजे बहुरूढ ते भारूड, जे समाजामध्ये रूढ आहे। समाजातील रूढी परंपरा चालीरीती हे संत एकनाथांनी घेऊन त्यावर रूपक बनवलेलं आहे आणि या भारुडाच्या माध्यमातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा रूढी प्रथा परंपरा यावर प्रहार केलेला आहे। तर भारूड हा काव्य प्रकार पाहण्यापूर्वी संत एकनाथांचा परिचय या ठिकाणी आपण बघूया। संत एकनाथांचा जन्म आपल्या जवळच असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या नगरामध्ये झाला। त्यांचा जन्म 1532 ला झालेला आहे। सन 1532 आणि त्यांनी जलसमाधी घेतली फाल्गुन वद्य षष्ठीला गोदावरी नदीमध्ये। आपल्या कार्याची इति कर्तव्यता झाली, आपल्या जीवनाचं कार्य संपलेलं आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी जलसमाधी घेतली। ते इसवी सन होतं 1599। आजही पैठणला संत एकनाथांची भूमी म्हणून मानलं जातं। आपल्या देशाला आणि महाराष्ट्राला थोर अशी संत परंपरा लाभलेली। संत ज्ञानेश्वर पैठण तालुक्यातील आपेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला। त्याच पैठण जवळ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळ पैठणलाच संत एकनाथांचा जन्म झालेला आहे। आणि हा जो कालखंड आहे संत एकनाथांचा, हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा सुमारे 100 वर्षापूर्वीचा हा कालखंड आहे। संत एकनाथांनी समाजातील रूढी प्रथा परंपरा अंधश्रद्धा या आपल्या विपुल साहित्य लेखनातून नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या वडिलांचं नाव होतं सूर्यनारायण आणि आईचं नाव होतं रुक्मिणी देवी। कुलकर्णी हे त्यांचं आडनाव आहे। आणि या संत एकनाथांचे गुरु होते जनार्दन स्वामी। जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु आहेत। ते जनार्दन स्वामी दौलताबादच्या किल्ल्यावर प्रमुख म्हणून कार्य करत असत। संत एकनाथांनी त्यांच्याकडे आध्यात्मिक शिकवण घेतली। श्रेष्ठ अशा प्रकारची शिकवण त्यांना मिळाली आणि त्यांनी संत एकनाथांनी आपल्या जीवनभर जनजागृती करण्याचं कार्य केलेलं आहे। त्यांच्या पत्नीचं नाव होतं गिरिजाबाई आणि त्यांना 3 अपत्य होती। 2 मुली होत्या। एकीचं नाव गोदा, दुसरीचं नाव लीला आणि त्यांना एक मुलगा होता त्याचं नाव हरिपंडित।
अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता, मराठी भाषेचं ज्ञान, संस्कृत भाषेचं ज्ञान, हिंदी भाषेचं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं होतं। आणि त्या काळामध्ये काशी सारख्या श्रेष्ठ ज्ञान नगरीमध्ये संत एकनाथांचा गौरव झाला होता। तिथे त्यांची मिरवणूक काढण्यात आलेली होती। विपुल अशी ग्रंथरचना त्यांनी केली। एकनाथी भागवत, विपुल अभंग रचना, भावार्थ रामायण, हरिपाठ, रुक्मिणी स्वयंवर किंवा अशासारखी ग्रंथरचना त्यांनी केली। ज्ञानेश्वरी हा जो संत एकनाथांनी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे, या ग्रंथाची शुद्ध प्रत संत एकनाथांनी तयार केलेली। कारण त्यामध्ये नंतरच्या काही लोकांनी स्वतःच्या ओव्या त्यामध्ये घातल्या होत्या, म्हणून ज्ञानेश्वरीची शुद्ध पाठशुद्ध प्रत त्यांनी तयार केली। संत ज्ञानेश्वरांचा जन्म सुमारे 13व्या शतकामध्ये झाला आणि भगवद्गीतेतील 700 श्लोकावर आधारित 9000 ओव्यामध्ये भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि सर्वसामान्य लोकांना ही धर्माची खरी शिकवण त्या ठिकाणी मिळू लागली। मग संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, जनाबाई, मुक्ताबाई अशा थोर संत परंपरेमध्ये असलेले हे संत एकनाथ वारकरी संप्रदाय आणि दत्त संप्रदायाचा समन्वय 12 वर्ष त्यांनी दौलताबादच्या किल्ल्यावर तपश्चर्या केली, नामस्मरण केलं आणि शिकवण घेतली गुरूंकडून। आणि गुरूंच्या आज्ञेनुसार मग त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला आणि समाज जागृतीचं कार्य केलं। वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि आचार धर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून त्यांनी सातत्यानं प्रसार केलेला आहे। त्या काळातील सर्वसामान्य लोकांना संस्कृत भाषा समजत नव्हती। आपलं जे धार्मिक आणि आध्यात्मिक ज्ञान होतं ते सगळे ग्रंथ होते ते संस्कृत भाषेमध्ये होते, म्हणून ज्ञानेश्वरांनी हा पहिला प्रयत्न केला, त्यानंतर संत एकनाथांनी केला। सगळ्या संतांनी मराठी भाषेमध्ये ग्रंथ रचना करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या काळातील पंडितांनी त्यांना विरोध केला होता, पण तिथल्या त्या विरोधाला न जुमानता त्यांनी समानतेची शिकवण दिली की त्या ठिकाणी अंत्यजाचं मूल, ज्यांना समाज बहिष्कृत केलेले अशांचं मूल त्यांनी कडेवर घेतलं किंवा वाळवंटामध्ये तडफडत असलेल्या गाढवाला पाणी त्यांनी पाजलं, म्हणजे सर्वाभूती परमेश्वर आहे हा भाव त्यांनी लोकांमध्ये जागृत केला। त्याचबरोबर जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुड अशी विपुल अशी काव्यरचना त्यांनी केली। लोकशिक्षणाचं प्रभावी कार्य त्यांनी केलं। ते कीर्तन करत असत, अभंग रचना करत असत, आपल्या कृतीतून त्यांनी समाज जागृती केली की ज्यांना समाजानं वाळीत टाकलेले अशा लोकांना, जे हरिजन आहेत, आपण ज्यांना हरीचे जन असं आपण म्हणतो, जे सगळे परमेश्वराची आपण लेकरं आहोत, अशा हरिजनांना त्यांनी त्या काळामध्ये घरी बोलावून त्यांनी त्यांना भोजन दिलेलं आहे। म्हणजे श्राद्धाच्या दिवशी त्यांच्या घरी कोणी येत नव्हतं, म्हणून त्या काळामध्ये त्यांनी हा क्रांतिकारी निर्णय घेतला। सर्व माणसं ही ईश्वराची लेकरं आहेत, मग जाती आपण निर्माण केल्या, ही जाती प्रथा, धर्मातील अवडंबर, धर्मातील भेद, पंथातील भेद, समाजातील अंधश्रद्धा, रूढी, प्रथा, परंपरा नष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या कार्यातून केलेला आहे। म्हणून सर्वसामान्य लोकांना संत एकनाथ आपलेसे वाटतात, कारण सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये लोकांना त्यांनी शिकवण दिली। हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे त्याची कवाडं त्यांनी खुली केली, म्हणून
भारुड हा जो काव्य प्रकार आहे हा संत ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम आपल्या मराठी साहित्यामध्ये आणला असं मानलं जातं आणि नंतर संत एकनाथांनी हा भारुड हा काव्य प्रकार अतिशय लोकप्रिय केला. त्यांनी अतिशय सुगम आणि चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुड रचलेली आहेत. त्यापैकीच हे लोकप्रिय अशा प्रकारचं एक भारुड आहे बघा. हे गीत आपण रेडिओवरून किंवा टीव्हीवरून नेहमी ऐकू शकतो किंवा आपल्या मोबाईलवर सुद्धा डाउनलोड करून ते आपण ऐकू शकतो. मनोरंजनातून लोकशिक्षण हे संत एकनाथांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. म्हणून भारुड म्हटलं की संत एकनाथांचं भारुड असा ठसा आपल्या मनावर किंवा जनमानसावर बिंबलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने भारुड हे आध्यात्मिक स्वरूपाचं वर्णन त्यामध्ये असतं आणि सर्वसामान्यांच्या भाषेमध्ये लोकरंजनामधून हसत खेळत अशा प्रकारे त्यांनी सर्वसामान्य लोकांना शिकवण दिली. सर्वसामान्य जनतेला नीतिमत्तेची शिकवण दिली. सत्य बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, असत्य ते टाकून दिलं पाहिजे किंवा व्यसन करू नयेत किंवा आपल्याला जे मूळ मनुष्याला जे विकार जडलेले आहेत ते विकार आपण काढून टाकले पाहिजेत. हा विचार संत एकनाथांनी या भारुडामधून मांडलेला किंवा आपल्या साहित्यामधून मांडलेला. मूळ बघा मनुष्याला हे षड रिपू किंवा 6 दोष किंवा 6 आयब हे जडलेले आहेत बघा. ते असे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहम आणि दुसरे 2 आहेत बघा. याला षडरिपू म्हटलं जातं. 6 दोष ते आणि दुसरे 2 आहेत ते म्हणजे संशय आणि चिंता. हे षडरिपू किंवा अष्टविकार असे त्यांना म्हटलं जातं. हे अष्टविकार आहेत. या विकाराच्या आहारी गेल्यामुळं, या दोषाच्या आहारी गेल्यामुळं मनुष्यामध्ये विकार जडतात आणि विकार जडले की त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होतं आणि मनुष्य त्या ठिकाणी संपतो. हे जन्मता हे दोष आहेत. यांना 6 आयब म्हटलं जातं. म्हणून त्यावरून साहेब हा शब्द आपल्याकडे रूढ झालेला आहे बघा. एखाद्याला साहेब म्हटलं जातं. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, साहेबाच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जाऊ नये. कारण त्यामध्ये दुर्गुण आपल्याला पाहायला मिळतात. खुर्चीवर बसलेला साहेब कसा असतो बघा. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहम या भावनेनं तो बरबटलेला असतो. काम म्हणजे इच्छा किंवा वासना असं त्याला म्हटलं जातं. क्रोध म्हणजे येणारा संताप, राग. मद म्हणजे सत्तेची धुंदी. एखादा सत्ता मिळाली, एखादं पद मिळालं की त्याच्यामध्ये जो काही सत्तेबद्दलचा अहंकार असतो त्याला मद म्हटलं जातं. मत्सर म्हणजे दुसऱ्याचा तिरस्कार करणं. त्यानंतर दंभ म्हणजे दांभिकपणा, खोटेपणाचा आव आणणं. आणि अहम, अहम म्हणजे मी म्हणजे श्रेष्ठ. ही वृत्ती माणसामध्ये जडते. म्हणून याला सहायक, षडरिपू किंवा 6 दोष असं म्हटलं जातं. आणि दुसरे आहेत 2, संशय आणि चिंता. जन्मल्यानंतर हे मनुष्याला प्राप्त होतात. हे जन्मताच आहे आणि यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. ही नैतिकतेची शिकवण संत एकनाथांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून दिली. म्हणून संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडातून
संसारिकांना परिचित अशा रूपकाचा वापर करून शिकवण दिली. संसारिक लोकांना त्यांनी शिकवण दिली की संसारामधून परमार्थ करतायत. मी कोण आहे, मी माझा जन्म कशासाठी झाला, मी मनुष्य म्हणून जन्माला आलो, या जन्मामध्ये मी काय केलं पाहिजे, कशा प्रकारे वर्तन केलं पाहिजे, याची साधी सोपी शिकवण संत एकनाथांनी दिली. त्यांचं सगळं साहित्य जे आहे ते उपदेशपर आहे. उपदेशपर साहित्य निर्मिती संत एकनाथांनी केली. सामान्यपणे उपदेश सहसा कोणाला आवडत नसतो, चांगलं सांगितलेलं कोणाला आवडत नाही. म्हणून सर्वसामान्याच्या भाषेमध्ये संत एकनाथांनी ही शिकवण दिली. या भारुडाची रचना अतिशय विलक्षण आणि नाट्यपूर्ण अशा प्रकारची, आणि ते भारूड आपल्या मनाची पकड चटकन घेताना दिसून येतं. संत एकनाथांनी जवळपास 300 भारुड लिहिलेले. 300 म्हणजे एक नाही लिहिले, त्यापैकी हे एक आहे. 300 भारुडांची रचना त्यांनी केलेली आहे. काही भारुड त्यांची हिंदीमध्ये सुद्धा आहेत. बघा, संस्कृत भाषा, प्राकृत मराठी भाषा आणि हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. आणि आपल्या स्वतःच्या कृतीतून, उक्तीतून सर्वसामान्य लोकांना ही शिकवण दिली. असं हे संत कवी त्यांनी काव्यमय शब्दामध्ये हे वर्णन केलेलं आहे. विंचू चावला हे त्यांनी एक रूपक वापरलेले आहे. विंचू हे रूपक आहे. मनुष्याला जडलेले हे काही 6 दोष आहेत. या 6 दोषांचं ते रूपक आहे. पहिला हा अतिशय महत्वाचा, काम. बघा, एक दुसऱ्यावर अवलंबून आहेत. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा, चौथ्यातून पाचवा, पाचव्यातून 6वा दोष माणसाचा निर्माण होतो. आणि हे दोष प्रबळ झाले की मनुष्य संपतो. दोषाच्या आहारी गेलेला मनुष्य संपतो. आणि म्हणून चांगलं म्हणून घेण्यासाठी आयुष्य लागतं, वाईट म्हणून घ्यायला एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटलेलं बघा, अडाणी मनुष्य कोणास फसवू शकत नाही, कारण फसवावं कसं आहे त्याला माहीत नसतं. शिकलेला आणि अर्धवट शिकलेला हा फार घातक असतो. दुसऱ्याला कसं बरोबर फसवायचं हे त्याला माहीत असतं. म्हणून विंचू चावला हे संत एकनाथांचं एक रूपकात्मक भारूड आहे. विंचवाचं त्या ठिकाणी रूपक त्यांनी घेतलं आणि मनुष्यातले दोष त्यातून दाखवले. हसत खेळत त्यांनी सर्वसामान्य लोकांना शिकवून दिली. विंचू हा प्राणी आपल्याला माहित आहे, तो आपल्याला चावला, आपल्याला डसला तर पूर्ण अंगाची लाहीलाही होते, अंगाचा दाह होतो, अंगाची आग होते आणि त्याकडे एवढ्या वेदना होतात की मनुष्याला काय करावं आणि काय करू नये असं सुचायला लागतं. म्हणून या ठिकाणी कवीने ते रूपक वापरलेले. भारूड या काव्य प्रकारामध्ये विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचं प्रतीक आहे. म्हणजे एकानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर म्हणजे काम असेल, इच्छा झाली तर माणसाच्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो. कामातून क्रोध, क्रोधातून मद, मदातून मत्सर, मत्सरातून दंभ, दंभातून अहम, अहम मधून संशय, नंतर चिंता, हे विकार माणसाला सतावत राहतात. म्हणून काम आणि क्रोध हे विकारांचं एक प्रतीक म्हणून विंचू संत एकनाथाने वापरलेले. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे संताप किंवा राग. अनिवार्य इच्छा जर माणसाला झाली आणि क्रोध जर बळावला तर आपले जीवन दूषित होतं. म्हणून काम क्रोधाची बाधा झालेला व्यक्ती हा विंचवाप्रमाणे, विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. आणि विंचवाच्या चावण्यामुळं माणसाच्या शरीरामध्ये विषभिंत असह्य वेदना होतात
आणि तसंच त्याचप्रमाणे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळं मनुष्य अविचारी बनतो. मनुष्य जीवन, मानवी जीवन हे अविचारी बनतं. म्हणून त्याला उपाय म्हणून संत एकनाथांनी त्या ठिकाणी कामक्रोधाने बाधित झाल्यावर सत्वगुणाचा अंगारा लावा, सत्वगुणाचा आश्रय घ्यावा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सात्विक गुण जर आपल्यामध्ये आपण अंगीकारले तर या विकारावर आपल्याला नियंत्रण मिळवता येतं असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणून या भारुडाच्या माध्यमातून संत एकनाथांनी अंधश्रद्धेवर कोरडे ओढलेले आहेत. बघा, समाजामध्ये हे अशा प्रकारे वर्तन करणारे लोक आपल्याला दिसतात. याच्या बळी आणि याच्या आहारी गेलेले लोक आपल्याला दिसतात की असं वागताना मनुष्यत्वाची भावनाच लोक विसरून जातात. म्हणून या ठिकाणी संत एकनाथाने बघा, त्या काळामध्ये रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा होत्या. देवाबद्दलच्या, धर्माबद्दलच्या अनेक रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा होत्या आणि आजही आहेत. अंगारे दुपारी केले जातात किंवा अंगात एखाद्याचं येतं, देवाच्या नावानं नवस केले जातात. तर या अशा अनेक अंधश्रद्धावर संत एकनाथांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून कोरडे ओढलेले, प्रहार केलेले. म्हणून संत एकनाथ हे या ठिकाणी सांगतात की अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणाचा लावा आणि सद्गुणांचा अंगीकार करा. प्रामाणिकपणे वागा, खोटं बोलू नका, सत्याची कास धरा, कष्ट करा आणि आपलं जीवन सुखी आणि समाधानी करा. भ्रष्ट आचरणाचा वापर करू नका. हे संत एकनाथांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सांगितले. म्हणून सद्गुणांचा जर आपण अंगीकार केला तर मनुष्याच्या मनातील दुर्गुण जातील आणि त्याला समाधान लाभेल असा मोलाचा उपदेश संत एकनाथांनी या भारुडामधून केलेला आहे. म्हणून विंचू चावला हे अतिशय लोकप्रिय भारुड आहे. काव्यामध्ये संत एकनाथांनी काय म्हटलेलं आहे त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, विंचू चावला, विंचू चावला. पंच प्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालेला, सर्वांगाचा दाह झाला, विंचू चावला, विंचू चावला. पुढे पहा कवीने काय म्हटलेलं आहे. मनुष्य इंगळी हाती दारुण, मज नांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. प्रत्येकाचा अर्थ आपण जाणून घेऊया. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. उपाय सुद्धा संत एकनाथांनी सांगितलेला आहे. सत्व उतारा देऊन, अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. जनार्दने म्हणजे संत एकनाथांच्या गुरुचा उल्लेख संत एकनाथांनी या भारुडामध्ये केलेला आहे. प्रत्येक अभंगामध्ये एका जनार्दनी असं संत एकनाथांनी आपल्या काव्याच्या शेवटी आपल्या गुरुचा आदरानं उल्लेख केलेला आहे. पहा कवी संत एकनाथ या ठिकाणी काय म्हणतात की विंचू चावला, वृश्चिक चावला. बघा, सुंदर काव्यरचना त्यांनी या ठिकाणी. वृश्चिक हे संस्कृत भाषेमध्ये विंचवाला म्हटलं जातं. संस्कृत भाषेमध्ये वृश्चिक म्हणतात. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला. बघा, मनुष्याला कोणता विंचू चावलेला? काम आणि क्रोध रूपी. माणसं वासनेनं बरबटलेले असतात. सत्तेची धुंदी असली, वासनाहीन काही लोक वागतात. बघा, शिकलेले सुद्धा वागतात. असे कित्येक लोक आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. साधू म्हणून घेणारे, खरं म्हणजे साधू म्हणजे सहा दोष ज्यानं धुवून टाकलेले आहेत तो साधू. षड रिपू ज्यानं धुवून टाकलेले आहेत, त्यावर त्यांनी विजय मिळवलेला तो साधू. आणि त्यांनी म्हटलेलं आहे
विंचू चावला वृश्चिक चावला काम क्रोध विंचू चावला. ही काम आणि क्रोध रूपी हे जे दोन राक्षस आहेत हे अतिशय घातक आहेत. मनुष्य संपून टाकतात. ते माणसाला जीवनातून उठून लावतात. आपण पाहतो अनेक जे भोंदू साधू आहेत आपल्याकडं हे काम आणि क्रोधाच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे अनेकांना तुरुंगवास सुद्धा सहन करावा लागला. अनेक जण ते तुरुंगात गेलेले आहेत. नामोल्लेख सध्या करायची गरज नाही, आपल्याला माहीत आहे. आणि असे समाजामध्ये असलेले प्रत्येकाला जडलेले विकार यावर आपल्याला प्रत्येकाला नियंत्रण मिळवायचं आहे. म्हणून संत एकनाथाने या ठिकाणी म्हटले विंचू चावला वृश्चिक चावला कामक्रोध विंचू चावला आणि तम घाम अंगाशी आला. त्यामुळे काय झालं, तम म्हणजे त्या ठिकाणी क्रोधरूपी घाम आलेला आहे. म्हणजे काय करावं आणि काय नाही. माणसं त्याच्या इच्छा किंवा वासना पूर्ण करण्यासाठी कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. म्हणून सर्व अंगामध्ये त्याचा विकार जडतो असं संतांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढे त्यांनी म्हटलेलं आहे या विंचवामुळे काय झालं किंवा या विकारामुळे काय झालं, पंचप्राण व्याकुळ झाला. बघा आपल्याला आपला जन्म झाल्यानंतर आपल्याला पंचप्राण मिळालेत. बघा जन्माच्या वेळेसच त्या ईश्वरानं किंवा परमेश्वरानं आपल्याला पंचप्राण दिलेले. प्राण म्हणजे ज्याच्या साहाय्याने आपण जिवंत राहतो, ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतो. 5 प्रकारचे प्राण आहेत बघा. पंचप्राण, प्राण, प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. यांचं वास्तव्य आपल्या शरीरामध्ये असते. याला पंचप्राण म्हटलेलं. प्राण हा कंठामध्ये असतो. अपान हा अपान वायू, याला वायू म्हटलं जातं. हे वायूच वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीरात असतात. अपान वायू गुदद्वाराच्या ठिकाणी असतो. व्यान सर्वांगामध्ये असतो आणि समान हा सूक्ष्म व्यायाम दाखवलेला बघा तो सर्वांगामध्येच असतो. आणि उदान हा अंतिम क्षणी आपल्या देहातून त्या ठिकाणी हे निघून जातात. पंचप्राण की यांचं वास्तव्य बघा हृदयामध्ये सुद्धा असतं आणि मनामध्ये सुद्धा असतं. अशा प्रकारे पंचप्राण व्याकुळ झालेले आहेत. कंठामध्ये, हृदयामध्ये, सर्वांगामध्ये, अपान वायूच्या ठिकाणी. अशा प्रकारे आपण म्हणतो ना की अंगावरून वारं गेलं म्हणजे अर्धांग वायू त्याला झाला. पूर्ण शरीरामध्ये प्राणवायू असतो, पसरलेला असतो. त्याचं सूक्ष्म रूप समर्थांनी संत एकनाथांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे की तो कंठाच्या ठिकाणी असतो, हृदयाच्या ठिकाणी असतो, सर्वांगामध्ये असतो किंवा अपान वायूच्या ठिकाणी असतो. आणि त्या ठिकाणी त्याचं वास्तव्य 5 प्राणामध्ये असतं. म्हणून त्यांनी या ठिकाणी म्हटलं पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालला. बघा विंचवाचा दाह झाल्यानंतर, दंश झाल्यानंतर जो दाह होतो तो कवीने या ठिकाणी सांगितलं. कामक्रोध पूर्ण करण्यासाठी सुद्धा लोक अशा प्रकारे त्या ठिकाणी वागत असतात. आणि सर्वांगाचा दाह झाला, अंगाची लाहीलाही होते आणि काम आणि क्रोध पूर्ण करण्यासाठी लोक त्या ठिकाणी कोणत्याही थराला जातात, नीच थराला जातात. पुढे त्यांनी म्हटले बघा मनुष्य इंगळी हाती दारुण. बघा माणसामध्ये म्हणजे जसं विंचवामध्ये इंगळी हा विंचवाचाच एक प्रकार आहे, पण ते अतिशय विषारी असते. बघा असं म्हणतात की विंचू चावला तरी उतरतो, पण इंगळी चावली तर ती उतरत नाही. लोक मनुष्याला ती ठार मारते. म्हणून कवीनं म्हटलेलं आहे की मनुष्य इंगळी अति दारुण. माणसामध्ये हे काम आणि क्रोधानं जे लिथाडलेले लोक असतात ते अतिशय नीच थराला जातात. म्हणून कवीनं म्हटलेलं आहे मनुष्य इंगळी अति दारुण, अतिशय भयानक आहे, अतिशय हे घातक आहे. मर्ज नांगा मारिला तिनं.
तिनं म्हणजे त्या इंगळीनं. आणि इंगळी म्हणजे काय, मोठा विंचू. म्हणजे बघा अशा प्रकारे तो विंचवातील विषारी विंचू चावलेला आहे, इंगळी चावलेली आहे. आणि हे का बघ, याच्यातले सगळ्यातले प्राण अपान व्यान समान उदान या पंचप्राणाला तर त्या ठिकाणी धोका निर्माण होतोच, प्रसंगी मरण येतं. म्हणून त्या इंगळीनं नांगा मारला असं त्याने म्हटलं. मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारेला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. कारण इंगळी चावत नाही असं म्हणतात नाही, चावली तर उतरत नाही असं म्हटलं जातं. तर ते विषारी असतात. विंचवामध्ये सुद्धा हे प्रकार आहेत. मग कवीनं या ठिकाणी मनुष्याला जडलेले काम आणि क्रोध हे जे विकार आहेत आणि त्यातून पुढे जी विकारांची साखळी निर्माण होते, अवगुणांची साखळी निर्माण होते, त्याबद्दल उपाय सांगितलेला आहे. या विंचवाला उतारा म्हणजे उपाय. तमोगुण मागे सारा. म्हणजे माणसाला जो क्रोध येतो तो आपण क्रोधावर नियंत्रण मिळवलं पाहिजे. कारण त्या ठिकाणी ज्याला खूप क्रोध आला तर त्याच्या हातून वाईट घटना घडतात. म्हणून कामातून क्रोध निर्माण होतो आणि क्रोधातून वाईट घटना निर्माण होतात. तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा. सत्वगुण म्हणजे चांगलं वागणं. चांगलं वागणं हे सतत गरजेचं असतं. चांगलं म्हणून घेणं सुद्धा, घ्यायला सुद्धा आयुष्य लागतं. म्हणून तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झरझरा. अंगारा आपल्याकडे लावला जातो देवाच्या नावानं, त्याला उपाय म्हणून ती राख लावली जाते. कवी या ठिकाणी सांगतो की अंगारा लावायचाच असेल तर सत्वगुणाचा अंगारा लावा, तेव्हा आपल्याला जडलेले काम आणि क्रोध हे विंचू आहेत हे उतरून जाते. पुढे कवीने म्हटलेलं आहे, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दन. बघा, सत्व उतारा कवीने सांगितला, उपदेश केला. त्या विकारावर नियंत्रण मिळवायचं असेल तर आपल्यालाच मिळवावं लागेल, पण त्याला सद्गुरूची कृपा सुद्धा आवश्यक आहे. कारण किंचित राहिली फुणफुण असं कवीनं म्हटलेलं आहे. थोडा दोष आहेच, कारण सद्गुरू कृपेनेच हे दोष जाऊ शकतात. दोष प्रत्येकाला कळतात, परंतु त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं हे सुद्धा कधी कधी आपल्याला सुचत नसतं. कधी कधी अघटित घटना घडतात आणि घडून गेलेली घटना ही कशी घडली ही माणसाला कळत नाही. कारण काम आणि क्रोधाच्या आहारी गेलेले माणसं हे अविचारानं वागत असतात. त्याचे दुष्परिणाम काय होईल याची जाणीव त्यांना नसते. म्हणून याच्यापासून आपण दूरच राहिलं पाहिजे. म्हणून कवीने या ठिकाणी म्हटलेलं आहे, सत्वगुण लावा अंगारा असं म्हटलेलं आहे. म्हणून सत्व उतारा दिलाय, सत्वगुणाचा चांगलं वागण्याचा सल्ला दिला. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. कारण जीवनामध्ये आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, सर्व प्राण्यामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारे मनुष्य जन्म मिळाला, आणि या जीवनाचं सार्थक करायचं असेल तर या विकारावर आपण नियंत्रण मिळवलं पाहिजे. हा विचार कवीनं या साध्या सोप्या भाषेमधून या काव्यरचनेतून सांगितलेला. अशा प्रकारे भारूड हा काव्य प्रकार संत एकनाथांनी जो वर्णन केलेला आहे तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आज आपण थांबूया. धन्यवाद.